आज आपण बघूया परिसर अभ्यास भाग 1 ए म्हणजेच पाठ 1 ते 12। पाठ पहिला, प्राण्यांचा जीवनक्रम। या ठिकाणी आपल्याला कुत्र्याची पिल्लं आणि त्यांची आई दिसते। तुम्हाला काही साम्य वाटतंय का त्यांच्यात? आई मोठी आणि पिल्लं लहान, परंतु बाकी त्यांच्यामध्ये सगळं साम्य आहे। पण फुलपाखरू आणि अंड्यातून बाहेर पडलेली ही फुलपाखराची अळी यांच्यामध्ये साम्य आहे? नाही, ह्यांच्यामध्ये साम्य दिसत नाही। म्हणजे निसर्गामध्ये प्रत्येक प्राणी आणि त्याची पिल्लं यांच्यामध्ये साम्य असेलच असं नाही, बरोबर की नाही? हा तर झाला एक फरक। आता बघा कोंबडी अंड घालते आणि अंड्यातून पिल्लं बाहेर पडतात। पण सगळ्या प्राण्यांची पिल्लं अंड्यातनं बाहेर पडतात का? नाही की नाही? मांजरीच्या पिल्लांना मांजर जन्म देते, ती अंड्यातून नाही बाहेर पडत। कळलं तुम्हाला? आता बघूया प्राण्यांची वाढ। मांजरीची पिल्लं आणि मोठं मांजर यांच्यात फारसा काही फरक नसतो। पिल्लू आईच्या पोटात वाढतं आणि आईच्या पोटातून जन्म घेतं। हे प्राणी अंडी घालत नाहीत, पण इतर काही प्राणी मात्र अंडी घालतात। मुंग्या, फुलपाखरं, मासे, बेडूक, साप हे सगळे प्राणी अंडी घालतात, पण ती अंडी आपल्याला सहसा बघायला मिळत नाहीत, कारण अगदी छोटूशा प्राण्यांची अंडी खूपच लहान असतात। पण कोंबडीचं अंड मात्र आपण सगळ्यांनी बघितलेलं असतं, कारण ते दिसेल इतपत मोठं असतं। कोंबडी अंडी घालते आणि अंड्यांमध्ये पिल्लांची वाढ होण्यासाठी उबेची गरज असते, म्हणून अंडी घातल्यावर कोंबडी अंड्यावर बसून राहते आणि अंडी उबवते। अंड्यातली पिल्लं हळूहळू वाढायला लागतात आणि वाढ पूर्ण झाली की अंड्याचं कवच फोडून पिल्लू बाहेर येतं। पिल्लू थोडंसं मोठं होईपर्यंत कोंबडी त्यांची काळजी घेते। आता कोंबडीचं पिल्लू आणि कोंबडी ह्यांच्यात बराचसा सारखेपणा आहे, पण फुलपाखराची अळी आणि फुलपाखरू यांच्यात मात्र खूपच फरक आहे। आणि म्हणून पिल्लू आणि पूर्ण वाढ झालेला प्राणी यांच्या रूपामध्ये जर लक्षात घेण्या इतका फरक असेल तर त्याला म्हणायचं रूपांतरण। आता फुलपाखरातलं रूपांतरण बघूया। फुलपाखरांची वाढ होताना त्यामध्ये 4 अवस्था असतात। पहिली अवस्था म्हणजे अंड, दुसरी अवस्था अळी, मग कोश, त्यानंतर प्रौढ। त्यातली जी प्रौढ अवस्था आहे ती आपल्या माहितीची आहे, त्याला आपण म्हणतो फुलपाखरू। आपल्याकडं खूप मोठ्या प्रमाणावर आढळणारा फुलपाखरू हे बिबळ्या कडवा या नावाचं आहे। आता त्याचं उदाहरण घेऊन आपण फुलपाखरांची वाढ कशी होते बघूया। बिबळ्या कडव्याची मादी रुईच्या पानावर अंडी घालते। 6 ते 8 दिवसांनी त्या अंड्यांमधून अळी बाहेर पडते। या अळीला म्हणायचं सुरवंट। फुलपाखराचा सुरवंट जेव्हा अंड्यातून बाहेर पडतो तेव्हा त्याला खूप भूक लागलेली असते। मग ज्या पानावर अंड्यातनं तो बाहेर पडतो तेच पान कुरतडून खूप वेगाने तो खायला सुरू करतो। त्याची वाढ इतक्या झपाट्याने होत असल्यामुळे त्याची कात त्याला पुरत नाही। आता कात म्हणजे काय, तर शरीरावरचं आवरण। त्यामुळे तो जुनी कात टाकून देतो, पण जुन्या कातीच्या आत वाढ झालेल्या शरीरावर नवीन कात येत असते। ती थोडीशी ढगळ असते। आता जुन्या कातीतनं सुरवंट बाहेर पडतो, याला म्हणायचं सुरवंटाने कात टाकली। पुन्हा वेगाने पानं कुरतडून खायला सुरू करतो आणि पुन्हा काट टाकतो। अशी 4 वेळा तो काट टाकतो आणि मग 5व्या वेळी मात्र वाढ पूर्ण झाली की सुरवंट आपल्या खालच्या ओठातून एक प्रकारचा रेशमासारखा लांबलचक धागा काढतो। स्वतःभोवती तो धागा लपेटून घेत छोटंसं आवरण तयार करतो। हे आवरण म्हणजे कोश। या वाढीच्या अवस्थेला म्हणायचं कोशावस्था। कोशाच्या आतमध्ये असणारा बिबळ्या काही खात नाही, परंतु त्याच्या शरीरामध्ये मात्र खूप बदल घडून येत असतात। पायाची लांबी वाढते, आकर्षक पंख तयार होतात आणि मग
पूर्ण वाढ झालेलं फुलपाखरू कोशाच्या आवरणातून बाहेर येतं. त्याला आकर्षक पंख असतात आणि 6 लांब पाय असतात. आता बघूया स्वाध्याय. चूक की बरोबर सांगा. शेळीचे पिल्लू अंड्यातून बाहेर येते. चूक. मुंग्यांची अंडी खूप छोटी असल्याने ती सहजासहजी दिसत नाहीत. बरोबर. अंड्यातून फुलपाखरांचे सुरवंट बाहेर पडतात तेव्हा त्यांना फारशी भूक नसते. चूक. आशा आहे या व्हिडिओमधील टॉपिक तुम्हाला समजले असतीलच. अजून पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर पालकांना आणि विद्यार्थ्यांना शेअर करून पुढील व्हिडिओसाठी आम्हाला प्रोत्साहित करा.